नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। JNPAची 37 वर्ष, विश्वासाचा मजबूत पाया, प्रगतीची अखंड बांधिलकी। भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील विकसित होत असलेल्या कंटेनर बंदरापासून देशाच्या जागतिक व्यापाराचे प्रमुख प्रवेशद्वार बनवण्यापर्यंतचा जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचा 37 वर्षाचा प्रवास हा नव्या आणि प्रगत भारताच्या परिवर्तनाची कहाणी सांगणारा आहे। विश्वासाच्या भक्कम पायावर उभे राहून आणि नवमेषाच्या बळावर पुढे वाटचाल करत JNPAची केवळ सागरी पायाभूत सुविधा संस्था म्हणून नव्हे तर आर्थिक विकास, लॉजिस्टिक क्षेत्रातील परिवर्तन, शाश्वतता आणि राष्ट्राच्या प्रगतीला गती देणारे एक प्रभावी केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे। आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये JNPAने विक्रमी कामगिरी करत 8.17 दशलक्ष TEU कंटेनर हाताळणीचा नवा उच्चांक गाठला। यासोबतच 102 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आतापर्यंतची सर्वाधिक एकूण माल वाहतूक नोंदवत JNPAने आपल्या प्रगतीच्या प्रवासात आणखीन एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला। कार्यक्षमता, शाश्वतता आणि सातत्यपूर्ण व्यावसायिक उत्कृष्टतेच्या बळावर JNPAने भारतातील सर्वात मोठे आणि सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे। देशातील प्रमुख बंदरांमधील एकूण कंटेनर माल वाहतुकीपैकी तब्बल 54% माल वाहतूक JNPA मार्फत हाताळली जाते। भारताच्या आयात निर्यात व्यापाराचा कणा म्हणून कार्य करताना देशाच्या एकूण सीमाशुल्क महसुलात JNPAचा 21% वाटा आहे, ज्यातून त्याचे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील धोरणात्मक महत्त्व अधोरेखित होते। 26 मे 1989 रोजी कार्यान्वित झालेल्या JNPAने अवघ्या 3 दशकांच्या कालावधीत बल्क कार्गो टर्मिनल पासून भारतातील अग्रगण्य कंटेनर बंदरापर्यंतचा उल्लेखनीय प्रवास पूर्ण केला आहे। तसेच देशातील पहिले 100% लँडलॉर्ड मेजर पोर्ट म्हणूनही JNPAची ओळख आहे। CPPI अहवाल 2024 नुसार जगातील अव्वल 100 कंटेनर बंदरांमध्ये JNPAला 23वे स्थान प्राप्त झाले असून जगभरातील 200हून अधिक बंदरांशी तो थेट जोडला गेला आहे। सध्या JNPA येथे NSFT, NSICT, NSIGT, BMCT आणि MPMT असे 5 कंटेनर टर्मिनल कार्यरत असून ते जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपन्यांकडून संचलित केले जातात। भारताच्या सर्वात मोठ्या कंटेनर हाताळणी बंदर म्हणून JNPAची क्षमता 10 मिलियनपेक्षा अधिक TEU इतकी असून भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रमुख प्रवेशद्वार म्हणून त्याने आपले स्थान भक्कम केले आहे। सागरी क्षेत्रातील सार्वजनिक खाजगी भागीदारीसाठी आदर्श निर्माण करत 100% लँडलॉर्ड मॉडेलवर कार्यरत असलेले हे देशातील पहिले बंदर आहे। अत्याधुनिक पायाभूत सुविधा। गेल्या 3 दशकांपासून JNPAने भारतातील बंदर आधारित विकासाची अग्रस्थानी राहिले आहे। या प्रवासात बंदराच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत। विशेषतः तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे बंदराच्या कामकाजाची पद्धत अधिक आधुनिक आणि कार्यक्षम बनली आहे। JNPAने नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेत नवे संकल्पना अंमलात आणल्या असून त्यामुळे ते इतर बंदरांपेक्षा वेगळे ठरते। जागतिक स्तरावरील सर्वोत्तम बंदराच्या निकषानुसार आपली सेवा मोजत जागतिक बाजारपेठेच्या गरजानुसार सातत्याने स्वतःमध्ये सुधारणा करत राहणे ही JNPAची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे। JN पोर्टने संकल्पित केलेला JNPA द्विअक्षीय हा बहुउद्देशीय विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्प बंदराच्या भूवापर आराखड्यात समाविष्ट करण्यात आला असून बंदर आधारित कार्यरत असलेल्या देशातील पहिले द्विअक्षीय आहे। भारतातील आपल्या प्रकारातील पहिलाच असलेल्या बंदराचा सेंट्रलाइज पार्किंग प्लाझा ट्रक वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून गर्दी कमी करण्यात यशस्वी ठरला आहे। यामुळे जहाजांच्या वळण क्षेत्रात सुधारणा झाली असून सरासरी टर्न अराउंड टाइम 22 तासांपर्यंत कमी झाला आहे। शाश्वतता आणि हरित बंदर उपक्रम। JNPAने राष्ट्रीय उद्दिष्टापुढे जात व्यापक हरित संक्रमण कार्यक्रम वेगाने राबवत आहे। 2025 मध्ये 60% नवीनीकरण ऊर्जेचा वापर साध्य करत MIV 2030च्या उद्दिष्टापूर्वी जवळपास 5 वर्ष आधीच हा टप्पा गाठण्यात JNPA यशस्वी ठरले आहे। हरित आणि पर्यावरणपूरक बंदर संचालनाच्या दिशेने JNPAचे महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे। 60 टन बोआर्ड पूल क्षमता साध्य करण्यासाठी आवश्यक बॅटरी क्षमतेसह इलेक्ट्रिक
टग बोटची उभारणी करण्यात येत आहे. या टग बोटीच्या बॅटरी चार्जिंगसाठी विद्यमान टग जेटीवर शोर पॉवर पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम सुरू असून त्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत आणि आवश्यक सर्वेक्षण प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. JNPA कंटेनर जहाजांसाठी शोर टू शिप वीज पुरवठा प्रकल्पाची देशातील पहिला प्रायोगिक प्रकल्पाची अंमलबजावणी करत असून यासाठी 98 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. भविष्यातील प्रकल्प. प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे वाढवण बंदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची यशस्वी प्रगती आणि वेळेत पूर्णता सुनिश्चित करणे होय. हा प्रकल्प पश्चिम किनारपट्टीसाठी पुढील मोठा क्षमतावर्धन ठरेल आणि JNPAला विद्यमान गेटवे कार्यपद्धतीला प्रभावी पूरक ठरेल. या समांतर JNPA स्वतःला 100% हरित आणि शाश्वत बंदर म्हणून विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे. पुरवठा साखळीत उत्प्रेरकाची भूमिका पार पाडत भारतातील लॉजिस्टिक खर्च कमी करणे आणि देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखणे यासाठी JNPA कटिबद्ध आहे. त्यामुळेच आयात निर्यात व्यापारासाठी पसंतीचे बंदर म्हणून JNPAची ओळख अधिक दृढ होत आहे. आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, JNPA.